आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मराठा समाज इथला जमीनदार आणि राज्यकर्ता समाज आहे, पण या जमीनदार आणि राज्यकर्ता समाजाची काय दुरवस्था झाली आहे तुम्ही पाहताय। पण विचार करा, ज्या मातीच्या जीवावरती जमीनदार असलेला समाज इथं जगू शकत नाही, तिथं त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या गावगाड्यातल्या 12 बलुतेदारी आणि भटक्या विमुक्तांच्या रोजीरोटीचं काय झालं असेल, त्यांची अवस्था, त्यांची वाताहत काय झाली असेल। तुम्ही लहानपणी गावात येणारा पांगुळ पाहिला असेल, नंदीबैलवाल्याच्या जोडीत पसाभर दान टाकला असेल, वासुदेवाची गाणी ऐकली असतील, बहुरूप्यांची कला पाहिली असेल, गारुड्यांचा डोंबाऱ्यांचा खेळ पाहिला असेल, पण ही माणसं आता कुठेच दिसत नाही। कुठे गेली असतील हो सगळी माणसं? गावोगावी भटकून पोट भरणारे गोसावी, बेलदार, भराडी, गारुडी, घिसाडी, गोदळी, वैदू, वासुदेव, बहुरूपी, मसनजोगी, पांगुळ, नंदीवाले अशा एकूण 28 भटक्या जमाती तिचभर पोटासाठी, खळगी भरण्यासाठी, भाकरी तुकड्यासाठी पिढ्यानपिढ्या भटकत राहिल्या। मला तर वाटतं, युगानुयुगे भळभळती जखम घेऊन भटकणारा अश्वत्थामा म्हणजे कदाचित हीच माणसं असावी। महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या एकूण 42 जाती आहेत, त्यापैकी 14 जाती विमुक्त आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगार ठरवलं, ज्यांना सेटलमेंटमध्ये कोमून ठेवलं, जिथं चहूबाजूनी तारांचं कुंपण होतं। बेडर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, राजपारधी, राजपूत, भामटा, पासेपारधी, रामोशी, वडार, ज्यांना सेटलमेंटमध्ये दररोज 3 वेळा आपली जिवंत असण्याची हजेरी द्यावी लागत। दारोदार भीक मागणारा पोतराज, मरियेवाला, ही सगळी माणसं पिढ्यानपिढ्यांची परंपरागत चालत आली, शिक्षणापासून कोसो दूर, वंचित, उपेक्षित राहिली। कोलाटी, राईंदर, डोंबारी, वासुदेव, जोगते, वाघ्या, मुरळी, कडक लक्ष्मी या कलावंत जमातींनी या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं, पिढ्यानपिढ्या कलेचं जतन केलं, ज्याला आम्ही शिकलेले, शहाणे, जाणते लोक लोककला म्हणतो। कला जपणाऱ्यांना खरंच आम्ही जपू शकलो का, हा सवाल आहे। ही माणसं आज देशोधडीला लागली, ती कुठेच दिसत। ज्यांचं प्रचंड शोषण झालं, आपल्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या या समाजातील काही लोक जेव्हा शिकले, तेव्हा न्याय हक्काची जाणीव झाली, त्याला 80चं दशक उजाडावं लागलं। स्वातंत्र्याच्या 30 वर्षांनी माणूस म्हणून जगण्याची एक लढाई सुरू झाली। त्या लढाईचं पहिलं यश म्हणजे त्यांना मिळालेलं ओबीसी आरक्षण होतं। ज्यांचा कुठे 4 ओळींचा इतिहास नाही, टिचभर कुठला भूगोल नाही, अशी माणसं आज अस्वस्थ आहेत। त्यांना वाटतंय त्यांना मिळालेलं आरक्षण आता धोक्यात आलंय। त्यांच्या मनातली भीती योग्य आहे की ती नाहक भीती आहे, कारण सरकारच्या GR नंतर एका प्रतिज्ञापत्रावर मराठा समाज ओबीसी होईल असं सांगितलं जातंय। त्यात किती तथ्य आहे? तसं झालं तर महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत? दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली जाते आणि त्यामुळेच ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार आणि मराठा समाज ओबीसीत येणार का, याबद्दलची चर्चा राज्यभर सुरू झालेली आहे। मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं मराठवाड्यात जोरदार स्वागत केलं जाते। 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला। निर्णयाचा GR आझाद मैदानात जरांगे पाटलांकडे सोपवण्यात आला होता। मात्र मराठा आरक्षणाच्या GR वरून ओबीसी नेत्यांनी विरोधाचा स्वर तीव्र केलाय। आरक्षणासंदर्भातील निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा कायदेशीर मार्ग निवडणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे जरांगे पाटलांनीही कायदेशीर भाषेतच उत्तर देणार असल्याचं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलंय। आम्हाला काय एवढं समजेल का? आम्ही ते देऊन चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय एवढं समजता का? तुम्ही GR काढून तुम्ही देत नाहीत म्हणलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही, काहीच नाही, तरी आमचं 16% आरक्षण दिलं 94ला, ते जमतं का? म्हणजे तुमचं काही जमतं आणि आमचं रेकॉर्ड आहे, महसुली दस्तावेज, सरकारी दस्तावेज, हैदराबाद गॅजेटचा, सातारा संस्थांचा, आमच्या नोंदी देत नाहीत। आम्हाला एवढं समजता का तुम्ही? बार आम्ही मुंबईत यायचं, मग आता तुम्ही GR काढला, मग आता अंमलबजावणी करायची, प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे, तर नाटकं सांगायची, संख्याचे, नामकाचे, तमकाचे। संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं, त्यांना द्यायचं नाही। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारनं 1994 मध्ये काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या GRला आव्हान देण्याचा इशारा दिलाय।
1994 मध्ये राज्य सरकारनं कोणता निर्णय घेतला होता ते आता पाहूयात. 23 मार्च 1994 रोजी राज्य सरकारनं GR काढला होता. ओबीसी आणि VJNT आरक्षणाची टक्केवारी 14% वरून वाढवून 30% करण्यात आली होती. मात्र वाढीव आरक्षणाच्या निर्णयाची प्रक्रिया नियमानुसार झाली नव्हती असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. आम्ही नाही केला तुमच्या 94च्या GRला विरोध. आम्हाला माहिती आहे चॅलेंज होतोय तो. आम्हाला नाही गरीबाच्या ओबीसीच्या लेकराचं वाटोळं करायचं. पण तुम्ही आता आम्ही GR मिळवला, आम्ही लढून चटण्या भाकरी खाऊन मुंबईत. आता जर काही याच्यात काही खोड केली ना 94चा GR गेला तुमचा. गेला म्हणून समजायचं. आणि वरचं 2% बी गेलं 50%च्या वरचं. मग आम्ही 94ला देणार. आम्हीही 94च्या आरक्षणाला आव्हान देणार, 100% देणार. आणि ते रद्द बी करून दाखवणार. चॅलेंज आहे, चॅलेंज. मी पिळून सांगतो, चॅलेंज आहे. आमचं 16% आरक्षण आहे ते. जरांगे पाटलांनी केलेले आरोप आणि न्यायालयात जाण्याचा दिलेला इशारा याचा ओबीसी नेत्यांनी समाचार घेतला. न्यायालयात ओबीसींच्या हक्काची बाजू मजबूतीनं मांडू असं नेत्यांनी निक्षून सांगितलं. हैदराबाद गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं करताय. होय 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते. परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील, काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर करणार. राज्य सरकारच्या 1994च्या वाढीव आरक्षणाच्या GRला मुंबई हायकोर्टात 2018 मध्ये आव्हान देण्यात आलं होतं. निर्णयाची प्रक्रिया नियमानुसार झाली नाही असा दावा करण्यात आला होता. आता त्याच GRला आव्हान देण्यासाठी जरांगे पाटील सुद्धा कायदेशीर लढाई लढणार आहेत. ओबीसी नेत्यांनीही कायदेशीर लढाईचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. संतोष कोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.